महामॅरेथॉन 75 प्लस कंप्लीट इंग्लिशचे क्वेश्चन्स आज आपण हायकोर्ट परीक्षेसाठी घेत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. शी स्पोक ड्युरिंग द प्रेझेंटेशन. ती प्रेझेंटेशनच्या दरम्यान बोलली, परंतु ती कशा पद्धतीने बोलली? स्पोक हा व्हर्ब आहे. याविषयी जास्तीची माहिती देण्यासाठी ॲडव्हर्ब येणार. आपल्याला ऑप्शन्समधनं ॲडव्हर्ब शोधायचा आहे. कॉन्फिडंट इज ॲडजेक्टिव्ह, आन्सर होणार नाही. कॉन्फिडेंटली ॲडव्हर्ब आन्सर होईल. कॉन्फिडन्स इज नाऊन आणि कॉन्फिडन्स असा शब्दच नाहीये आणि म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. शी स्पोक कॉन्फिडेंटली ड्युरिंग द प्रेझेंटेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज आय ब्लँक माय वॉलेट यस्टरडे. घटना जी घडली ती काल घडलेली आहे, त्यामुळे हे वॉलेट जे आहे हे काल काहीतरी झालं. काल काहीतरी झालं म्हणून V2 घ्यावा लागेल. लूज जो आहे V1 आहे, कॅन्सल करा. लॉस्ट V2 आहे, बरोबर होईल. हॅव लॉस्ट V3 आहे, कॅन्सल. हॅड लॉस्ट V3 आहे, कॅन्सल. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन इज आपला कोर्स आहे इंग्लिश कोर्स. फक्त 499 रुपये इतकी फीज आपण ठेवलेली आहे. 6 महिने, अनलिमिटेड व्ह्यूज, TCS, IBPS, MPSC पॅटर्न, ग्रामर, वोकॅबलरी आणि पूर्ण PYQs आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. हवं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जॉईन करू शकतात. पुढचा प्रश्न बघा. नायदर द मॅनेजर नॉर द एम्प्लॉईज अवेलेबल टुडे. सगळ्यांना माहिती आहे नायदर नॉरने जर आपल्या सेंटेन्समध्ये 2 सब्जेक्ट्स असतील तर सेकंड सब्जेक्ट जो असतो त्यानुसार आपण व्हर्ब घेतो. एम्प्लॉईज प्ल्युरल आहे. प्ल्युरल असल्यामुळे इज सिंग्युलर नाही, आर प्ल्युरल आहे, वॉज सिंग्युलर म्हणून नाही आणि बी तर मुळीच येणार नाही. म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट आर्टिकल. करेक्ट आर्टिकल कोणत्या शब्दासाठी? ऑनेस्ट या शब्दासाठी. पर्सन काय आहे? नाऊन. ऑनेस्ट काय आहे? ॲडजेक्टिव्ह. ऑनेस्टचा एचचा उच्चार होत नाही, उच्चार ओ पासून सुरू करतो, म्हणून आपण काय म्हणतो? ऑनेस्ट. उच्चार व्यंजनध्वनी होतोय का? नाही, स्वरध्वनी होतोय, म्हणून काय यूज करणार? आर्टिकल ॲन. आर्टिकल ॲन आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. आय हॅव गॉट टू गो टू लंडन फ्रायडे. फ्रायडेच्या आधी आपल्याला प्रेपोजिशन यूज करायचं आहे. जी वारांची नावं असतात फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, यांच्या आधी आपण काय यूज करतो? ऑन प्रेपोजिशन यूज करतो, म्हणून ॲट येईल का? नाही. ऑन कुठे आहे? बी. इन येईल का? नाही. बाय पण येणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. विच सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. कोणतं सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे? सुरुवात कशाने झालेली आहे? बिटवीनने. बिटवीन काय आहे मित्रांनो? प्रेपोजिशन. प्रेपोजिशन नंतर आपण काय घेतो? एकतर नाऊन किंवा प्रोनाऊन, परंतु प्रोनाऊन घेतलं तर कोणतं घ्यायचं? ऑब्जेक्टिव्ह केसचं. मग बघा, यू ऑब्जेक्टिव्ह केस असो का सब्जेक्टिव्ह केस असो तो यूच असणार आहे. पुढे अँड दिलेला आहे आणि आय सब्जेक्टिव्ह केसचा आहे. सब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाऊन चालेल का? नाही. या ठिकाणी मी ऑब्जेक्टिव्ह केसचा आहे, म्हणून हे बरोबर होईल. माय सेल्फ येईल का? माय सेल्फ तर रेफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे आणि माइन जो आहे हा पण या ठिकाणी येणार नाही, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल, ऑप्शन सी कॅन्सल, ऑप्शन ए कॅन्सल, ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. शी स्पीक 3 लँग्वेजेस. ती 3 लँग्वेजेस काहीतरी करते. शी कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. ती 3 लँग्वेजेस बोलू शकते. कॅनला एस जोडता येत नाही, ऑप्शन बी कॅन्सल. कॅनला ING जोडता येत नाही, ऑप्शन सी कॅन्सल. टू कॅन तर कधीच होत नाही, ऑप्शन डी कॅन्सल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्सेस. कोणतं सेंटेन्स करेक्टली पंक्च्युएट आहे? द बरोबर, रिपोर्ट बरोबर, वॉज बरोबर, फिनिश्ड बरोबर, कॉमा बरोबर, बट बरोबर, इट वॉजंट सबमिटेड. हे सेंटेन्स बरोबर आहे. द रिपोर्ट वॉज फिनिश्ड बट कॉमा इट वॉजंट सबमिटेड. आता या ठिकाणी बट नंतर कॉमा दिलेला आहे. जनरली आपण बट नंतर कॉमा देत नाही, म्हणून ऑप्शन बी काय होईल? कॅन्सल होईल. त्यानंतर तिसऱ्या सेंटेन्समध्ये बटच्या आधी आणि बटच्या नंतरही कॉमा आहे, म्हणजे हे पण सेंटेन्स चुकीचं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, बट इट वॉजंट सबमिटेड आणि शेवटी बघा, शेवटी यांनी कॉमा दिलेला आहे. शेवटी कॉमा येणार का? फुल स्टॉप यायला पाहिजे, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ऑफ द 3 रूट्स द हायवे इज. आता 3 रूट्सपैकी टोटल रूट्स किती आहेत? पहिला रूट, दुसरा रूट, तिसरा रूट. पहिला मार्ग, दुसरा मार्ग, तिसरा मार्ग. 3 रूटपैकी एका रूटबद्दल बोललं जात आहे की तो सगळ्यात चांगला आहे. मग 3 पैकी एकाबद्दल जर बोललं जात असेल तर त्यासाठी आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. मग बघा, फास्टर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणून कॅन्सल, फास्टेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री म्हणून बरोबर, मोर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आणि मोर फास्टर तर असं होऊ शकत नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल की ऑफ द 3 रूट्स, 3 रूट्सपैकी जो हायवे आहे तो कसा आहे? फास्टेस्ट आहे आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. जर या 3 शब्दाच्या ऐवजी टू हा शब्द वापरला गेला असता तर मग आपण काय यूज केलं असतं? कंपॅरेटिव्ह डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह यूज केलं असतं. हा पॉईंट लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघा. देअर इजंट ब्लँक इन्फॉर्मेशन द ईमेल, सो प्लीज सेंड डिटेल्स. इन्फॉर्मेशनच्या आधी आपल्याला एक डिटर्मिनर यूज करायचा आहे. इन्फॉर्मेशन एक अनकाउंटेबल नाऊन आहे, म्हणून त्याच्यासोबत आपण मेनीचा वापर करत नाही. ऑप्शन एक कॅन्सल, त्यासोबत ऑप्शन डी पण कॅन्सल. मचचा वापर इन्फॉर्मेशन सोबत बरोबर आहे, म्हणून ऑप्शन बी किंवा ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. पुढे म्हटलेलं आहे डिटेल्स सेंड करा, की सो प्लीज सेंड डिटेल्स, की ही इन्फॉर्मेशन जी आहे ही पूर्ण नाही आहे. देर इजंट मच इन्फॉर्मेशन, पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे, भरपूर इन्फॉर्मेशन नाही आहे इन द ईमेलमध्ये, म्हणून आणखी इन्फॉर्मेशन पाठवा, आणखी डिटेल्स जे आहे ते पाठवा. मग आणखीसाठी आपण कशाचा वापर करणार? मोरचा वापर करणार. डिटेल्स काय आहे? अनकाउंटेबल, म्हणून त्याच्यासोबत मेनी येणार नाही. ऑप्शन सी कॅन्सल करा, ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर होईल. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन इज जिरंड यूज करायला सांगितलेलं आहे, की चूज द जिरंड इन द सेंटेन्स. अर्ली हेल्प्स रिड्यूस स्ट्रेस, काहीतरी केल्याने स्ट्रेस रिड्यूस होतं, काहीतरी केल्याने अर्ली, काहीतरी केल्याने मदत करतं स्ट्रेस रिड्यूस होण्यासाठी. मग अर्ली काय केल्याने? टू अराईव्ह जिरेंड नाही, आयएनजी फॉर्म म्हणजे जिरेंड होत असतो. तो व्हर्बला जेव्हा आयएनजी आपण जोडतो तेव्हा तो नाऊनचं फंक्शन करतो. मग बघा अराईव्हला आयएनजी नाही, इकडे आयएनजी आहे बघा अराईव्हला, म्हणजे हे बरोबर होईल ऑप्शन सी. अरायव्हिंग अर्ली, लवकर येणं, हेल्प्स रिड्यूस स्ट्रेस, स्ट्रेस रिड्यूस करतं. पुढे बघा, बाय द टाइम वी रीच द थिएटर द मूवी. बाय द टाइम म्हणजे काय? व्हेन वी रीच द थिएटर म्हटलेलं आहे, व्ही टू म्हटलेलं आहे. सो एक वाक्य जर पास्टमध्ये व्ही टूचं आहे तर पुढचं वाक्य जे आहे किंवा त्याच्या आधी घडलेली घटना ही हॅड प्लस व्ही थ्री मध्ये घेतो, हे सगळ्यांना माहिती आहे. मग बघा हा तर व्ही वन आहे, कॅन्सल. हॅड प्लस व्ही थ्री, ऑप्शन बी बरोबर. हॅज येणार नाही आणि वॉच पण येणार नाही, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, चूज द सेंटेन्स दॅट इज मोस्ट अप्रोप्रिएट फॉर मेकिंग अन ऑफर. ऑफर करण्यासाठी कोणतं सेंटेन्स बरोबर आहे? आय हेल्प यू विथ दॅट सुटकेस, मी त्या सुटकेससह तुझी मदत करतो. सो आय हेल्प यू म्हणजे काय होईल? मी तुझी मदत करतो. आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करणार विथ दॅट सुटकेस, त्या सुटकेससह मी तुझी मदत करणार. म्हणजे ते सुटकेस जी आहे ती कुठेतरी घेऊन जायची असेल, ते सुटकेस आहे तिला काहीतरी लिफ्ट वगैरे करायचं असेल किंवा सामान वगैरे पॅक करायचं असेल तर त्या सुटकेस संबंधी जे काही काम आहे ते करण्यास मी तुझी मदत करेल. सो बी बरोबर होईल. आय नंतर डायरेक्टली आय एन जी फॉर्म घेत नाही, म्हणून ऑप्शन सी कॅन्सल. आय एम आहे परंतु पुढे व्ही वन घेतलेलं आहे, म्हणून ग्रामॅटिकली हे कॅन्सल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. अशा पद्धतीचा प्रश्न एमपीएससीने सुद्धा यापूर्वी विचारलेला आहे 2018 मध्ये. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, चूज द करेक्ट वर्ब. वन ऑफ द बॉक्सेस, वन ऑफ द बॉक्सेस, बॉक्सेस तर भरपूर आहे, बॉक्सेस तर भरपूर आहे. या बॉक्सेस पैकी कितीची चर्चा होत आहे? एका बॉक्सची. किती बॉक्सची? एका बॉक्सची. मग या एका बॉक्ससाठी आपल्याला या ठिकाणी काय यूज करावं लागणार? सिंग्युलर व्हर्ब यूज करावं लागणार. आर प्लुरल, वर प्लुरल, इज सिंग्युलर, बी येणार नाही. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. सोपा प्रश्न आहे. पुढे बघा, आय सॉ अ डॉग इन द पार्क, डॉग फॉलोड मी होम. मी एका कुत्र्याला, बघा डॉगसाठी या ठिकाणी आर्टिकल ए वापरलेला आहे आणि हाच डॉग जर पुढे असेल तर यासाठी मग काय यूज करणार? आर्टिकल द यूज करणार. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, दे यूज टू लिव्ह 12 मॅपल स्ट्रीट. आता एखादा व्यक्ती जर स्ट्रीटवर राहत असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो? ॲट यूज करतो. पुढचा प्रश्न बघा, इफ एनीवन कॉल्स टेल ब्लँक आय विल कॉल बॅक लेटर. जर कुणी मला कॉल केला, कुणी जर कॉल केला तर त्यांना असं सांग की मी त्यांना कॉल बॅक करेल. मग त्यांना हा व्यक्ती एक आहे म्हणून आपण हिमचा वापर करतो. शब्दशः अर्थ आपण देम घेणार नाही, ही हिमसेल्फचा वापर तर होतच नाही. मग ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, यू ब्लँक सी अ डॉक्टर इफ द पेन कंटिन्यूज. की जर पेन कंटिन्यू असेल, जर तुला पेन जे आहे, पीडा जी आहे ती जर कंटिन्यू होत असेल तर तू डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, डॉक्टरांना भेटला पाहिजे. सो यू मस्ट सी, कारण पेन कंटिन्यू झालं तर मस्ट कंपल्सरी येणार, ऑब्लिगेशन येणार. शूड करायला पाहिजे, कुड केलं असतं किंवा माईट येणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, इफ वॉटर ब्लँक 0 डिग्री सेल्सिअस इट ब्लँक. जर वॉटर 0 डिग्री सेल्सिअसला आपण काहीतरी केलं तर ते काय होतं? काहीतरी होतं. मग बघा हे टाईप 0 कंडिशनल सेंटेन्स आहे. टाईप 0 कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये आपण कंडिशन पण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये घेतो आणि रिझल्ट पण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये घेतो. सो हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आहे आणि हा पण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आहे, हे बरोबर होईल. हा प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स आहे परंतु हा फ्युचर म्हणजे टाईप 1 जातोय. विल तर मुळेच येणार नाही आणि व्ही टू पण मुळेच येणार नाही, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, इफ इट ब्लँक टुमारो वी ब्लँक द पिकनिक इंडोर्स. जर उद्याच्या दिवशी काहीतरी झालं तर आपण पिकनिक इंडोर्स म्हणजे आतमध्येच करू. इफ इट रेन्स वी विल मूव्ह. सो बघा रेन्स काय आहे? व्ही वन प्लस एस आहे आणि विल जो आहे हे भविष्यात घडणारी घटना आहे की जर असं झालं तर असं काहीतरी आपण करणार. इफ इट रेन
रेन आपण जेव्हा व्ही2 घेतो तेव्हा ही घटना घडून गेलेली आहे किंवा फार काल्पनिक आहे म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही. हॅड रेन जर म्हटलं तर वुड हॅव मूव्ड म्हणजे झालं असतं, असं झालं असतं तर तर असं आपण केलं असतं, हे पण घेता येणार नाही. विल रेन तर आपण इफच्या क्लॉजसोबत घेत नाही. इफ इट विल रेन. म्हणून ऑप्शन ए बरोबर राहील की इफ इट रेन्स जर पाऊस पडला वी विल मूव्ह द पिकनिक इनडोर्स की जर पाऊस पडला इथे टुमारो हा शब्द असल्यामुळे आपल्याला हॅड रेन घेता येत नाहीये. हा शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे. जर हा शब्द टुमारो जर नसता ना तर मग आपण हा पण घेतला असता, बी पण घेतला असता आणि आपण सी पण घेतला असता. ABC तीनही एकाच वेळेस आपले करेक्ट झाले असते. परंतु एकच शब्द आहे टुमारो आणि या टुमारोमुळे आपल्याला काय करावं लागतंय टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स थ्रू आपल्याला घ्यावं लागतंय रेन्स आणि त्यानंतर विल मूव्ह. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे बघा. इज नंतर अप्रूव्ड V3 आहे बरोबर आहे. वॉज नंतर अप्रूव्ड V3 आहे बरोबर आहे. हॅज अप्रूव्ड हे पॅसिव्ह मध्ये येत नाही. हॅज बीन अप्रूव्ड पॅसिव्ह मध्ये येणार आणि वॉज नंतर अप्रूव्ह V1 आहे म्हणजे ऑप्शन सी डी कॅन्सल झालं कारण तो V3 पाहिजे. हा V3 पाहिजे. पुढे बघा यांनी म्हटलेलं आहे यस्टरडे. जर यस्टरडे म्हटलेलं आहे तर इज प्रेझेंट वाला येणार नाही. ऑप्शन ए कॅन्सल, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द बेस्ट रिपोर्टेड स्पीच फॉर्म. आता बघा या ठिकाणी लीनाने सुरुवात झालेली आहे. लीना सेड. मग लीना सेड बघा सगळ्या ठिकाणी लीना सेड आहे, लीना सेड आहे. सेज तर मुळीच येणार नाही. ऑप्शन हे कॅन्सल. याच्याबद्दल आपण विचार करूया आणखी पुढे आपल्याला कसे सेंटेन्सेस मिळतात. इकडे जर आय असेल तर आय हा कोणासोबत जातो, लीना सोबत जाणार आणि लीना कोण आहे, फिमेल आहे. फिमेलसाठी आपण शीचा वापर करतो. म्हणून सेड आहे, दॅट आहे, दॅट आहे, दॅट आहे, दॅट आहे. आता इकडे शी घेतलेला आहे, इकडे पण शी आहे, इकडे पण शी आहे, इकडे पण शी आहे. आता हा ॲम जो आहे हा कशामध्ये कन्वर्ट होतो, वॉजमध्ये कन्वर्ट होतो. सो या ठिकाणी इज घेतलेला आहे, याला कॅन्सल करा. इकडे वॉज आहे पण याला ऑलरेडी आपण कॅन्सल केलेलं आहे. इकडे वॉज आहे, इकडे पण वॉज आहे, हे पण आपलं काय होईल, बरोबर होईल. हे पण काय होईल आपलं, बरोबर होईल. मग आता बघा यांनी इकडे म्हटलेलं आहे टायर्ड, इकडे पण आहे. सो लीना सेड दॅट शी वॉज टायर्ड. सो जेव्हा आपण या ठिकाणी सेड घेतो तेव्हाच आपण काय घेतो, सेड दॅट घेतो. जेव्हा सेड नंतर टू समवन म्हटलं असतं तर आपण काय घेतलं असतं, टोल्ड. म्हणून टोल्ड घेता येणार नाही. ऑप्शन डी कॅन्सल, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. इफ ब्लँक आय मोर टाइम आय ब्लँक अ न्यू स्किल. की जर माझ्याकडे आणखी वेळ असता तर मी नवीन स्किल शिकलो असतो. इफ आय हॅव बघा आय नंतर या ठिकाणी हॅव तर आपल्याला घेता येणार नाही, कॅन्सल करा. इफ आय हॅड जर माझ्याकडे आणखी काही असतं आय वुड लर्न न्यू स्किल. जर माझ्याकडे वेळ असता तर मी नवीन स्किल शिकलो असतो आणि म्हणून ऑप्शन बी बरोबर होईल. बाकीचे ऑप्शन्स जे आहेत ती काय आहेत, चुकीची आहेत. ओके. पुढे बघा. इफ यू ब्लँक अर्लियर वी ब्लँक द फर्स्ट ट्रेन. जर आपण लवकर आलो असतो तर आपल्याला पहिली ट्रेन मिळाली असती. म्हणजे ही घटना घडून गेलेली आहे आणि हा फक्त आता काय आहे, एक कल्पना आहे, एक पश्चाताप आहे. तर जर आपण लवकर आलो असतो तर आपल्याला लवकर पहिली ट्रेन मिळाली असती. सो इफ वी नंतर काय घेणार आपण, हॅड. सो बघा हॅड या ठिकाणी लेफ्ट आहे. इफ वी हॅड लेफ्ट आहे, इकडे फक्त लेफ्ट आहे, इकडे पण लेफ्ट आहे. ऑप्शन बी किंवा ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होऊ शकतं. ए किंवा सी आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा आपण जर हॅड घेत आहोत तर पुढे आपल्याला सब्जेक्ट नंतर वुड हॅव किंवा कुड हॅव किंवा शुड हॅव घ्यावं लागेल. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वुड हॅव कॉट V3 अगदी बरोबर आहे म्हणजे हेच आपलं उत्तर होईल. आणि इकडे कॉट V2 घेतलेला आहे की जो पूर्णतः चुकीचा आहे म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. इफ शी ब्लँक द इन्स्ट्रक्शन शी मेकिंग द मिस्टेक नाव. की इफ शी ब्लँक द इफ शी ब्लँक म्हटलेला आहे द इन्स्ट्रक्शन. आता हा जो रेड आहे मित्रांनो हा V2 म्हणून वापरलेला आहे कारण शी साठी आपण V1+S वापरतो परंतु इथे कुठे V1+S नाहीये. जो रेड घेतलेला आहे तो V2 म्हणून घेतलेला आहे कारण READ 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 V1 V2 V3 मध्ये सारखेच स्पेलिंग्स असतात. READ 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 परंतु जो V1 असतो तो रीड होतो, जो V2 असतो त्याला रेड म्हटलं जातं आणि जो V3 असतो त्याला पण आपण काय म्हणतो, रेड म्हणतो. सो बघा हॅड रेड पण बरोबर आहे, रेड पण बरोबर आहे, हॅड रेड पण बरोबर आहे. मॅटर करतं की पुढचं नेमकं काय घेतलेलं आहे. आता बघा या ठिकाणी रेड म्हटलेलं आहे तर शी वुडंट बी मेकिंग दिस मिस्टेक. शी वुडंट बी म्हटलेलं आहे आणि मेकिंग म्हटलेलं आहे. सो बी मुळे ING या ठिकाणी बरोबर आहे. शी वुडंट बी हे पण म्हटलेलं आहे परंतु हॅड रेड साठी आपण वुडंट बी म्हणणार नाही, वुडंट हॅव बीन म्हणावं लागेल आणि म्हणून बीला आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. जर आपण इकडे V2 घेतोय तर पुढे आपल्याला वुड घ्यावं लागतं, वॉजंट नाही म्हणून ऑप्शन सीला आपण काय करणार, कॅन्सल करणार. जर आपण या ठिकाणी हॅड रेड घेतले तर पुढे वुड हॅव बीन घ्यावं लागेल. सो ऑप्शन डी जे आहे ते कॅन्सल होईल. ऑप्शन ए जे आहे तेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट फॉर्म. सीट बेल्ट्स ब्लँक इवन इन द बॅक सीट. जरी तुम्ही मागच्या सीटवर बसलेले असणार तरी सुद्धा सीट बेल्ट जे आहेत ते आपण लावलेले असले पाहिजे.
सो सीट बेल्ट्स आहेत ना, सीट बेल्ट काय आहे, त्या ठिकाणी एक वस्तू आहे आणि त्या वस्तूवर काहीतरी करण्यात आलं पाहिजे, म्हणजे सीट बेल्ट्स लावले गेले पाहिजे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करतोय. मग पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करण्यासाठी मस्ट आणि विवनचा वापर होत नाही, मस्ट बी प्लस व्ही थ्रीचा वापर होतो, मस्ट आणि टूचा वापर होत नाही, मस्ट आणि बिंग तर आपण मुळीच वापरत नाही. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. सीट बेल्ट्स मस्ट बी वॉर्न इन द बॅक सीट, इवन इन द बॅक सीट. या पद्धतीने आपलं हे सेंटेन्स करेक्ट होईल. पुढचा प्रश्न बघा. शी आस्क्ड मी वेअर आर यू गोइंग. तिने मला विचारले की तू कुठे जात आहेस. सो या ठिकाणी शी जसाचं तसं येईल, शी जसाचं तसं येईल. त्यानंतर हा आस जो आहे हा पण आस जसाचं तसं येईल. कुणाला विचारलं तर मी विचारलं या ठिकाणी. ओके. आता पुढे डब्ल्यू एच ने प्रश्न विचारलेला आहे म्हणून हा डब्ल्यू एचच जॉईनचं काम करणार आहे. सो डब्ल्यू एच जॉईन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आता हा जो यू आहे मित्रांनो, हा यू कोणामध्ये चेंज होतो, या ऑब्जेक्टमध्ये. हा ऑब्जेक्ट काय आहे, मी, परंतु याचा बनवावा लागेल सब्जेक्ट. मीचा सब्जेक्ट काय होणार, आय होणार. म्हणून आपल्याला आता व्हेअर नंतर आय हा प्रोनाऊन लिहावा लागणार. सो व्हेअर नंतर इथे आय नाही, वॉज आहे, याला कॅन्सल करा. इकडे आय आहे, इकडे आय आहे, इकडे आहे, म्हणजे 3 सेंटेन्सेस बरोबर आहेत. आता हे बघा, हा आर आहे. एमएज आर जर असेल तर आपण कशामध्ये कन्व्हर्जन करतो, वॉज किंवा वर मध्ये. परंतु आय असल्यामुळे वर वापरता येत नाही. आय साठी आपण काय वापरतो, वॉज. म्हणून आता बघा की आय नंतर वॉज कुठे आहे. सो या ठिकाणी वॉज आहे म्हणजे हे बरोबर. इकडे ॲम आहे म्हणजे हे कॅन्सल. इकडे वॉज आहे म्हणजे हे बरोबर. आता आपल्याला राहिलं फक्त गोईंग. मग गोईंग बघा कुठे आहे, याच्याकडे पण गोईंग आहे, याच्याकडे पण गोईंग आहे. प्रश्न आता इथे निर्माण होतो की फुल स्टॉप द्यायचा की क्वेश्चन मार्क द्यायचा. आपण हे जे सेंटेन्स पाहिलं तर हे क्वेश्चन मार्क आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि जेव्हा आपण याचं इनडायरेक्ट स्पीच तयार करतो तेव्हा आपण त्याला क्वेश्चन मार्क देत नाही. म्हणून हा क्वेश्चन मार्क जो आहे तो चुकीचा आहे. ऑप्शन डी कॅन्सल होईल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. चल पुढे बघा मित्रांनो. चूज द करेक्ट सेंटेन्स. द कंपनी चेंज इट्स पॉलिसी लास्ट वीक. बघा, कंपनीने त्यांची पॉलिसी, कंपनी आहे, कंपनीने त्यांची किंवा तिची, कंपनीने तिची पॉलिसी. मग तिचीसाठी आपण कशाचा वापर करतो, आय टी एसचा वापर करतो. आणि हा जो आय टी एपॅस्ट्रॉफी एस असतो याचा अर्थ काय होतो, इट अधिक इज किंवा इट अधिक वॉज किंवा इट अधिक हॅज. मग कंपनीने तिची पॉलिसी चेंज केली ना, तिची तिची या अर्थाने आय टी एस, इट वॉज, इट हॅज येणार नाही. इट्स हे बरोबर आहे, हा इट्स नाही येणार. हा इट आणि हा स्पेस देऊन दिलेला एस हे कॅन्सल होतील. म्हणून ऑप्शन क्रमांक बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. ओके. कंपनीने तिची पॉलिसी लास्ट वीकला चेंज केली, मागच्या आठवड्यात चेंज केली. पुढे बघा. ऑफ ऑल द रनर्स डेना परफॉर्म. ऑफ ऑल द रनर्स म्हटलेलं आहे, सर्व रनर्स. मग सर्व रनर्स पैकी डेनाने कसं परफॉर्म केलं असेल, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये परफॉर्म केलं असेल. सो बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री, बेटर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, मोस्ट वेल तर होत नाही, मोर बेटर पण होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. क्वेश्चन पुढचा बघा. द जॉब रिक्वायर्स वर्किंग इंडिपेंडेंटली, मॅनेजिंग टाइम इफेक्टिव्हली अँड ब्लँक क्लिअरली. बघा, हा जो जॉब आहे या जॉबची रिक्वायरमेंट काय आहे, गरज काय आहे, वर्किंग आय एन जी फॉर्म, इंडिपेंडेंटली. पुढे काय म्हटलेलं आहे कॉमा करून, मॅनेजिंग आय एन जी फॉर्म, टाइम इफेक्टिव्हली. अँड म्हटलेलं आहे कॉमा करून अँड, म्हणजे या ठिकाणी पण व्हर्ब कोणत्या फॉर्म मध्ये येणार, आय एन जी. सो आय एन जी क्लिअरली. मग आय एन जी बघा, कम्युनिकेट V1 आहे कॅन्सल, कम्युनिकेटिंग आय एन जी आहे बी बरोबर, कम्युनिकेशन नाऊन आहे, टू कम्युनिकेट व्हर्ब आहे. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण याला आपण म्हणतो पॅरालिझम. पॅरालिझम म्हणजे काय, समांतरता. समांतरता म्हणजे काय, जसं आपण कंटिन्यू केलेलं आहे वाक्य अगदी त्याच पद्धतीने आपल्याला वाक्य कंटिन्यू करणं आवश्यक आहे. पण आय एन जी घेत वाक्य कंटिन्यू करतोय तर पुढे पण आपण काय घेतलं पाहिजे, आय एन जी फॉर्म घेतला पाहिजे. पुढे बघा. ही इज ऑनेस्ट मॅन. ऑनेस्टसाठी आपण काय यूज करतो, ॲन यूज करतो. बघा इथे ॲन आहे, इथे ॲन आहे. आणि बेस्टसाठी आपण काय यूज करतो, द यूज करतो. सो बघा द कुठे आहे, इथे आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन. शी हॅज बीन सफरिंग. सफरिंग म्हणजे काय, त्रास होणे. आणि कशाचा त्रास होतोय तर फिवरचा. सो सफर नंतर आपण काय यूज करतो, फ्रॉम यूज करतो. म्हणून या ठिकाणी फ्रॉम बरोबर आहे, इकडे पण फ्रॉम बरोबर आहे. लास्ट नाईट. बघा या ठिकाणी लास्ट नाईट. सो आपण जर पाहिलं सेंटेन्स तर या ठिकाणी हॅज प्लस बीन आहे. हॅज प्लस बीन साठी आपण फॉर किंवा सिन्सचा वापर करतो. परंतु या ठिकाणी लास्ट नाईट असल्यामुळे आपल्याला सिन्सचा वापर करावा लागेल. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन सी जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. एक मिनिट. पुढचा प्रश्न बघा.
ही इज गुड मॅथमॅटिक्स. गुड नंतर आपण काय घेतो? ॲट घेतो आणि वीक नंतर आपण काय घेतो? इन घेतो. गुड ॲट आणि वीक इन. गुड ॲट, वीक इन. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. आय सॉ युरोपियन. युरोपियन असल्यामुळे यूने उच्चार होतो. यूने उच्चार होतो म्हणून आपण काय घेणार? ए घेणार. सो ए कुठे आपल्याला ऑप्शन सी किंवा ऑप्शन ए मध्ये दिसते. अम्ब्रेला. अम्ब्रेलासाठी आपण काय घेणार? यूज करणार. अम्ब्रेलासाठी ॲन यूज करणार. सो ए आणि ॲन ऑप्शन ए मध्ये आहे म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ही इन्सिस्टेड. इन्सिस्टेड नंतर आपण काय घेतो? ऑन हे प्रेपोजिशन घेतो म्हणून ऑन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. ही इन्सिस्टेड ऑन. इन्सिस्ट म्हणजे काय? जोर देणे. आणि त्याने कशावर जोर दिला? पेइंग द बिल. बिल पे करण्यावर त्याने जोर दिलेला आहे. ओके. सो इन्सिस्ट कुठेही आलं तर ऑन प्रेपोजिशन घ्यायचं आहे. पुढचं बघा. शी इज अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय? घाबरणे. ती कुत्र्यांना घाबरते. शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. सो ऑफ ऑप्शन सी मध्ये आहे. शी इज अफ्रेड ऑफ डॉग्स. ती कुत्र्यांना घाबरते. शी इज अफ्रेड ऑफ कॅट्स. ती कॅट्सला घाबरते. समवन इज अफ्रेड ऑफ घोस्ट. कोणीतरी भूतांना घाबरतं. ही लिव्ज मुंबई. मुंबईमध्ये राहतो म्हणजे काय येणार? इन. इन बघा इकडे पण आहे. ऑप्शन सी कडे पण आहे. पुढे म्हटलेलं आहे बट वर्क्स अ मल्टीनॅशनल कंपनी. परंतु एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो. मग मल्टीनॅशनल कंपनी असलं तर आपण काय यूज करणार? इन यूज करणार म्हणून ऑप्शन सी येणार नाही. सो इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? इन यूज करावं लागेल. ओके. बटने आपलं सेंटेन्स कंटिन्यू झालेलं आहे म्हणून. बटने आपलं सेंटेन्स कंटिन्यू झालेलं आहे म्हणून. सलग जर असतं ही लिव्ज इन मुंबई किंवा ही वर्क्स इन मुंबई आणि मग आपण बट शब्द नसता आणि ब्लँक असता आणि अ मल्टीनॅशनल कंपनी असतं तर मग आपण ॲट मल्टीनॅशनल कंपनी असं घेतलं असतं. ओके. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा. ही इज सिनियर. सिनियर नंतर आपण कशाचा वापर करतो? टू. सो सिनियर टू. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. शी इज मॅरिड. इज आहे, मॅरिड आहे म्हणजे मॅरिड नंतर आपण काय घेणार? टू घेणार. ओके. पुढचा प्रश्न बघा. बी बरोबर होईल. पुढचा प्रश्न बघा. ही वॉज अॅक्युज्ड. अॅक्युज म्हणजे काय? आरोप असणे, आरोपी असणे. अॅक्युज नंतर काय घेतो आपण? ऑफ घेतो. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ही हॅज नो रेस्पेक्ट. त्याला कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट नाहीये त्याच्या एल्डर्ससाठी. ही हॅज नो रेस्पेक्ट फॉर हिज एल्डर्स. ही हॅज नो रेस्पेक्ट फॉर हिज एल्डर्स म्हणजे काय मित्रांनो? की जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याबद्दल त्याला तिळ मात्रही रिस्पेक्ट नाही, सन्मान नाही. सो फॉर ऑप्शन बी. शी इज फॉन्ड म्युझिक. एखाद्या व्यक्तीला काहीतरी गोष्ट आवडत असेल, एखाद्या व्यक्तीला म्युझिक आवडत असेल तर आपण म्हणू शकतो शी इज फॉन्ड ऑफ म्युझिक. एखाद्या व्यक्तीला डान्स आवडतो तर आपण म्हणू शकतो शी इज फॉन्ड ऑफ डान्स किंवा डान्सिंग. सो म्युझिक आहे आणि फॉन्ड नंतर आपण काय यूज करणार? ऑफ यूज करणार. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज युनिव्हर्सिटी प्रोफेसर. युनिव्हर्सिटी यू ने सुरू होतो. व्यंजन ध्वनी असल्यामुळे ए घेणार. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. शी टेक्स प्राईड हर वर्क. ती तिच्या कामामध्ये काय घेते? प्राईड घेते. तिच्या कामामध्ये एक प्रकारचा प्राईड येतात, गर्व आहे, अभिमान आहे. सो प्राईड नंतर आपण काय यूज करणार? इन. परंतु प्राऊड जर असतं, प्राऊड जर असतं तर ऑफ वापरला असतं. प्राईड असल्यामुळे आपण काय वापरतो? इन वापरतो. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. ही इज रेस्पॉन्सिबल. रेस्पॉन्सिबल नंतर आपण काय यूज करतो? फॉर. एखाद्या व्यक्तीसाठी कशासाठी जरी जबाबदार असेल तर आपण रेस्पॉन्सिबल नंतर काय यूज करतो? फॉर यूज करतो. पुढे बघा. ही इज डिफरंट. डिफरंट नंतर आपण काय म्हणतो? फ्रॉम. ही इज डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर. तो त्याच्या भाऊपासून अत्यंत वेगळा आहे, अगदी वेगळा आहे असं म्हणून इज डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर. त्याचा भाऊ आणि तो पूर्णतः वेगवेगळे आहेत. इज डिफरंट फ्रॉम हिज ब्रदर. सो ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. इथे कंपॅरिझन असल्यामुळे बऱ्याचदा आपण काय करतो? दॅन लिहून येतो. दॅन येणारच नाही. ऑप्शन ए कॅन्सल होईल. पुढे बघा. शी इज कॅपेबल. कॅपेबल नंतर काय यूज केलं जातं? ऑफ. शी इज कॅपेबल ऑफ डुईंग समथिंग. सो शी इज कॅपेबल ऑफ सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात कशी आहे? समर्थ आहे, कॅपेबल आहे. ॲडिक्टेड नंतर आपण टू आणि पुढे व्हर्ब कोणत्या फॉर्ममध्ये येणार? आयएनजी फॉर्ममध्ये येणार. बघा ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर. इज ॲडिक्टेड टू स्मोकिंग म्हणजे त्याला स्मोकिंगचं व्यसन आहे. पुढे बघा. ही अराइव्ड स्टेशन. स्टेशनला जर एखादा व्यक्ती अराइव्ह होत असेल तर आपण स्टेशनसाठी काय यूज करतो? ॲट यूज करतो. बघा ॲट कोणाकडे आहे? ऑप्शन ए कडे पण आहे, ऑप्शन सी कडे पण आहे. आणि काय म्हटलेलं आहे? टाइम, वेळेत. सो बघा इन टाइम म्हटलं जातं. ओके. इन टाइम. सो इन या ठिकाणी ऑप्शन सी बरोबर होईल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं कॅन्सल. ओके. ऑन टाइम पण बरोबर आहे परंतु त्या ठिकाणी दिलं पाहिजे की एक्झॅक्टली तो किती घाईने आला, उशिरा आला की लवकर आला, याबद्दल जर काही माहिती असते तर मग आपण ऑनचा वापर करू पाहिला असता. ही इज इंटरेस्टेड. इंटरेस्टेड नंतर तर इन वापरलं जातं हे सगळ्यांना माहिती. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा बघा. शी इज प्राऊड. प्राऊड आहे, प्राईड नाही म्हणून प्राऊडसाठी आपण ऑफचा वापर करतो. प्राऊड नंतर ऑफ. प्राऊड आहे. ओके. शी इज प्राऊड ऑफ हर अचिव्हमेंट्स.
त्याच्या अचिव्हमेंट बद्दल तिला कसं आहे, प्राऊड आहे, गर्व आहे. ही इज टायर्ड. टायर्ड नंतर काय यूज करणार, ऑफ. टायर्ड ऑफ वर्किंग ऑल द डे, संपूर्ण दिवसभर काम करून तो थकलेला आहे. ही हॅज ग्रेट अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय, प्रेम, माया, ममता. सो अफेक्शन आहे हिज पॅरेंट्स फॉर. अफेक्शन नंतर आपण काय यूज करतो, फॉर यूज करतो. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, शी वॉज शॉक्ड. शॉक्ड जर असेल तर आपण ॲट यूज करतो. स्पेशली शॉकच्या आधी बघा काय यूज केलेलं आहे, वॉज यूज केलेला आहे. म्हणजे हे कोणतं सेंटेन्स आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. हे कोणतं सेंटेन्स आहे, पॅसिव्ह व्हॉइस. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. शी वॉज शॉक्ड ॲट द न्यूज. न्यूजला पाहून ती शॉक झाली, ऐकून शॉक झाली. हे इज फॅमिलियर विथ दिस टॉपिक. फॅमिलियर जर असेल तर आपण काय यूज करतो, विथ यूज करतो. इज फॅमिलियर विथ दिस टॉपिक. ओके, चला पुढे बघा. he is non blank is honesty. Known for his honesty. Is known for his honesty. Option B आपला करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन. he is jealous his brother. he is jealous of. jealous नंतर काय यूज करतो आपण, ऑफ यूज करतो. सो ऑप्शन सी. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. शी इज अँक्शियस. अँक्शियस फॉर हर रिझल्ट. सो अँक्शियस अबाउट आहे इथे, फॉर नाही, अबाउट. की रिझल्ट बद्दल असल्यामुळे अबाउट येणार. शी इज अँक्शियस अबाउट हर. ओके, चलो पुढे बघा. ही इज बिझी. ही इज बिझी हिज होमवर्क. आता इथे आहे विथ. ही इज बिझी विथ हिज होमवर्क. ही इज बिझी ऑन हिज होमवर्क. एक आहे इन आणि एक आहे ॲट. ही इज बिझी ॲट हिज होमवर्क. इन येणार नाही. ओके, पुढचा प्रश्न बघा. ही इज एक्सपर्ट. एक्सपर्ट ॲट प्लेइंग चेस. एक्सपर्ट ॲट प्लेइंग चेस. प्लेइंग चेस. पुढे बघा. व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ अबेट. अबेट म्हणजे काय, कमी करणे. अबेट म्हणजे काय, कमी करणे. अबेट म्हणजे काय, कमी करणे. सो कमी करण्यासाठी इन्क्रीज तर वाढवणे, रिड्यूस कमी करणे, एक्सपांड वाढवणे, इंटेन्सिफाय तीव्र करणे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे कोण, प्रामाणिक किंवा ज्याला आपण प्रांजळ असं म्हणत असतो. ओके, सो सिक्रेटिव्ह म्हणजे गुप्त, ऑनेस्ट, प्रामाणिक, क्लेवर, हुशार, केअरफुल, दक्ष. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल, प्रामाणिक, प्रांजळ. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ऑब्स्कर. ऑब्स्कर म्हणजे काय, जे अस्पष्ट असेल त्याला आपण ऑब्स्कर असं म्हणत असतो. सो क्लिअर म्हणजे स्पष्ट, फेमस म्हणजे प्रसिद्ध, ब्राईट म्हणजे तेजस्वी, अननोन जे आहे ते अस्पष्ट किंवा न माहिती असलेले. हे आपलं करेक्ट आन्सर सिनॉनिम होईल. पुढे बघा. ॲफिमेरल. ॲफिमेरल म्हणजे काय, जे क्षणिक असेल ते. ॲफिमेरल म्हणजे काय, क्षणिक किंवा तात्पुरतं. सो यासाठी सिनॉनिम बघा, जे तात्पुरतं आहे. परमनंट तर नेहमीचं, शॉर्ट लिव्ड तात्पुरतं, पॉवरफुल शक्तिशाली, डेंजरस भयानक. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट वर्ड ऑफ द वर्ड ल्युसिड. ल्युसिड म्हणजे स्पष्ट. ही फार महत्वाची शब्द आहे, वारंवार घेतो आपण. कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे, ट्रान्सपरंट म्हणजे स्पष्ट, क्लिअर म्हणजे स्पष्ट आणि कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल. सो आता ट्रान्सपरंट आणि क्लिअर ही दोन्ही तर ल्युसिड आहेत, परंतु जनरली आपण क्लिअरला या ठिकाणी घेणार, कारण क्लिअर म्हणजे स्पष्ट, ट्रान्सपरंट या ठिकाणी येणार, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. ओके, पारदर्शक येणार या ठिकाणी सिनॉनिम, परंतु क्लिअर असलं तर मग आपल्याला क्लिअरलाच काय करायचं आहे, प्राधान्य द्यायचं आहे, प्रायोरिटी द्यायची, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रुडेंट. प्रुडेंट म्हणजे कोण, हुशार व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणतो, प्रुडेंट असं म्हणत असतो. सो बघा, केअरलेस होईल का नाही, वाईज होईल का यस, लेझी किंवा बोल्ड होणार नाही, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे काय, उद्धट. जो व्यक्ती उद्धट आहे त्याला आपण म्हणतो ॲरोगंट. सो सिनॉनिम बघा. हंबल म्हणजे विनम्र, प्राऊड म्हणजे गर्विष्ठ. आता या ठिकाणी बघा, प्राऊड पण आहे आणि रूड पण आहे, म्हणून रूड उद्धट घेतला जाईल. प्राऊड म्हणजे काय, गर्व. एखाद्या चांगल्या गोष्टीचाही गर्व असू शकतो. ओके, गर्व म्हणजे नेगेटिव्हच घेतलं गेलं पाहिजे असं नाही, कॉन्फिडंट येणार नाही. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. मॅटिक्युलस. मॅटिक्युलस म्हणजे काय, एखादा व्यक्ती अतिशय दक्ष असेल, अतिशय केअरफुल असेल. सो केअरलेस होईल का, डिटेल म्हणू शकतो, फास्ट किंवा लेझी म्हणता येणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर. त्याला सगळ्या गोष्टी कशा लागतात, डिटेल्ड मध्ये लागतात, सगळं डिटेलमध्ये बघतो, तपासतो तो. रिलक्टंट म्हणजे कोण, दुःखी, नाखुश. रिलक्टंट म्हणजे कोण, जो दुःखी असेल, निराश असेल, दुःखी असेल, नाखुश असेल तो. एगर म्हणजे उत्सुक. अनविलिंग. अनविलिंग आहे, रेडी आहे, एक्सायटेड म्हणून होणार, रेडी पण नाही. अनविलिंग. अनविलिंग म्हणजे अनिच्छुक, म्हणजे एखाद्या गोष्टी करण्याबद्दल तो कसा आहे, दुःखी आहे, निराश आहे, अनिच्छुक आहे. ओके, विलिंग नाही आहे. विविड. विविड म्हणजे काय, जिवंत. विविड म्हणजे काय, जिवंत, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, बोल्ड, वेगवेगळे. सो बघा, डल होईल का नाही, ब्राईट, तेजस्वी होईल, वीक किंवा फेंट होणार नाही. ऑप्शन बी आपला करेक्ट आन्सर आहे. डल म्हणजे काय, जे आपल्याला म्हणजे कंटाळवाणे. वीक म्हणजे काय, जे कमजोर असेल ते. आणि फेंट म्हणजे काय, फेंट म्हणजे जे आपण म्हणतो ना, फिकं आहे ते. ओके, पुढे बघा. बेनिफॅक्टर म्हणजे कोण, जो व्यक्ती परोपकारी आहे, जो व्यक्ती दाता आहे, जो व्यक्ती देणारा आहे तो. सो एनिमी म्हणजे दुश्मन, डोनर देणारा, रिसिव्हर घेणारा, बेगर भिकारी. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर
होईल. पुढे बघा, फ्रजाईल. फ्रजाईल म्हणजे काय? नाजूक. जे काही नाजूक असेल त्याला आपण म्हणतो फ्रजाईल किंवा जे ब्रिटल असेल ते. स्ट्राँग म्हणजे मजबूत, वीक म्हणजे या ठिकाणी आपण घेऊ शकतो वीकला आपलं सिनॉनिम. टफ म्हणजे काय? जे तंदुरुस्त आहे, टफ आहे, कठीण आहे, कठोर आहे, ड्युरेबल जे टिकणार आहे. सो वीक जे कमजोर आहे, जे ब्रिटल आहे, जे फ्रजाईल आहे, जे ठिसूळ आहे ते. पुढे बघा, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड कन्साइज. कन्साइज म्हणजे काय? कमी करणे, ज्याला आपण ब्रीफ म्हणतो, ज्याला आपण कॉम्पेंडियम म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो, जे अतिशय प्रेसाइज आहे ते. सो लेंदी होईल का? नाही. शॉर्ट होईल का? येस. कन्फ्युजिंग किंवा डिटेल्ड होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, इम्पेकेबल. इम्पेकेबल म्हणजे काय? जे अचूक आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, अचूक आणि ज्याच्यामध्ये त्रुटी नाही, त्रुटी नसलेले, त्रुटी नसलेले, त्रुटी नसलेले. सो फॉल्टलेस म्हणजे काय? त्रुटी नसलेले. इम्परफेक्ट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये त्रुटी आहे. वीक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये त्रुटी आहे. बॅड म्हणजे काय? जे चुकीचं आहे. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. इम्पेकेबल फार महत्वाचा शब्द आहे. पुढे बघा, झिलस. झिलस म्हणजे काय? जो व्यक्ती कसा आहे? उत्साही आहे. जो व्यक्ती कसा आहे? उत्साही आहे, एक्साइटेड आहे. लेझी होईल का? नाही. एन्थुझियास्टिक बरोबर. अँग्री किंवा काम होईल का? नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि हा आपला कोर्स आहे 499, 6 महिन्याचा कोर्स आहे. MPSC, TCS, IBPS तिन्ही पॅटर्न, ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि PYQs. रेकॉर्डेड कोर्स आहे. जवळपास तुम्हाला 200 ते 250 लेक्चर्स या ठिकाणी तयार करून दिलेले आहे. आणि हा कोर्स जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला, या कोर्समध्ये ग्रामर जे आहे ते जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं, व्होकॅब्युलरी जर तुम्ही व्यवस्थित केली या कोर्समध्ये असलेली, तर ऑब्व्हियसली तुम्हाला सर्व परीक्षांमध्ये याचा खूप जास्त फायदा होणार आहे. आणि आपला हा कोर्स असा कोर्स आहे की एकदा तुम्ही हा कोर्स जॉइन केला आणि चांगला तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली की या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही कोर्स जॉइन करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आणि अतिशय कमीत कमी फीजमध्ये आपण आता हे कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यावा. तूर्त आज आपण इथेच थांबूया. ॲडमिशन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये SK एज्युकेशन ॲपची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि आपल्या कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता. थँक यू सो मच. टेक केअर. बाय.